नेता प्रतिपक्ष विजय वडेट्टीवार ने नागपुर में पत्रकारों से बात करते हुए सरकार पर तीखा हमला बोला। उन्होंने कहा कि औरंगजेब की कब्र को लेकर उपजा विवाद जानबूझकर सत्ताधारी दल द्वारा खड़ा किया गया, जिससे नागपुर जैसे शांत शहर में सांप्रदायिक तनाव पैदा हुआ। दो समुदायों में पनपे रोष को कम करने के लिए वडेट्टीवार ने दीक्षा भूमि से ताजबाग तक सद्भावना रैली निकालने की घोषणा की। लाड़की बहन योजना पर उन्होंने कहा कि जब केंद्र सरकार 1500 रुपए देती है तब राज्य सरकार द्वारा केवल 500 रुपए देना दुर्भाग्यपूर्ण है। इससे महिलाओं को कोई खास लाभ नहीं मिलेगा। नाही, ज्या वेळेस ही योजना लागू केली त्यावेळेस सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली होती का? सरकारची बुद्धीला लकवा मारला होता का? आता जर बिचाऱ्या संजय गांधी निराधार महिला आहेत, निराधार म्हणजे कोणाला म्हणतात? ज्याला कुटुंबात कोणी आधार नाही, त्या वयस्क आहेत, जे कमवू शकत नाही, जे काही मिळवू शकत नाही, अशा ज्या महिला आहेत त्यांना जर 1,500 रुपये मिळत होते आणि सरकार 1,500 दिलं तर 3,000 झाले असते आणि त्याचं कुटुंब ते बिचारा वयोवृद्ध कुटुंब आपला प्रपंच चालवू शकले असते। परंतु याला काय वाटतं की 1,500 मध्ये घर चालतं? या सरकारच्या या 8 लाख महिलांना 1,500 ऐवजी 500 रुपये देत असताना यांच्या दूरदृष्टीची कीव यावी लागते, यांच्या विचाराची कीव करावीशी वाटते। अरे, ज्यांना निराधारांना जर 1,500 रुपये मिळत असतील सरकारकडून, राज्य आणि केंद्राकडून, तर तुम्हाला तिथेही खुपतं आणि दुखतं आणि त्यांना मात्र 500 रुपये देण्यासाठी तुम्ही वरून 500 रुपये देताय कारण 1,000 रुपये सरकारकडून मिळतात म्हणून। हे फार दुर्दैव आहे। म्हणजे मतासाठी त्यावेळेस सरसकट निर्णय घेतले, मतं घेतली आणि आता मात्र यांची या योजना गुंडाळण्यासाठी किंवा तिजोरीवरचा ताण कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या क्लुप्त्या लढवणं हे निंदनीय आहे असं मी मानतो। एसटी कर्मचारियों के संदर्भ में उन्होंने कहा कि यदि पैसे की व्यवस्था नहीं है तो सरकारी आदेश जीआर निकालना व्यर्थ है। जीआर काढायला काय? खाता जीआर काढतं, डिपार्टमेंट जीआर काढतं। सरकार म्हणजे ज्या विभागाचे मंत्री सचिव ते म्हणून जीआर काढतात, त्यांच्याकडे पैशाची तरतूद असेल म्हणून तो जीआर काढला असेल असं मी मानतो। कारण वित्त विभागाने त्यांना पैसे दिल्याशिवाय एसटी महामंडळाकडे काही पैसे नाही आणि म्हणून फायनान्सने त्यांना मंजुरी दिली असं समजून जीआर काढला असेल तर पैसे मिळतील आणि देणार आणि मिळणार म्हणून जीआर काढला असेल तर मला वाटतं की ती फिरवीच होईल। यातून आता आपण आज कुठल्याही टोकाची भूमिका घेऊन बोलणं उचित होणार नाही। शिक्षक भर्ती घोटाले में उल्लास नरट को बलि का बकरा बनाया जा रहा है, जबकि असली दोषी बचाए जा रहे हैं। वडेट्टीवार ने एसआईटी और आवश्यकता पड़ने पर न्यायिक जांच की मांग की है। हे बघा, उल्हास नरडला बळीचा बकरा केला। खाली पदांना मान्यता देण्याचं काम शिक्षणाधिकारी करतात आणि शिक्षणाधिकारी संपूर्ण प्रपोजल पाठवल्यानंतर अंतिम निर्णय हा डेप्युटी त्यांचा पगार सुरू करायचा, त्याला मान्यता अप्रूव्ह देण्याचं काम शेवटचा, ही फाईल शेवटची असते डेप्युटी डायरेक्टरकडे। पण चोर सोडून खालचे सगळे चोर सोडले आणि उल्हास नरडचा हा राजकीय बळी घेतलेला आहे। मी असं स्पष्टपणे म्हणतोय, हा राजकीय बळी आहे। या लोकांच्या ज्या शाळांमध्ये ह्या 500 पदांच्या भरती झाल्या त्यात अनेक शाळा सत्ताधाऱ्यांच्या आहेत, काही शाळा सत्ताधारी आमदारांच्या जवळच्या आहेत आणि त्यांनी केलेलं हे पाप आहे। त्याला ज्या वेळेस शिक्षकाच्या मान्यतेचा प्रस्ताव देतो ते संस्था चालक देतात। संस्था चालकांनी तो प्रस्ताव देत असताना तो प्रस्ताव तिथून शिक्षणाधिकाऱ्याकडे जातो, त्याचा प्रवास शिक्षणाधिकारी, वित्तलेखा अधिकारी हा सगळा प्रवास करून ती अंतिम फाईल आणि तिथेही तो कोड जनरेट वगैरे करायचा असेल पे स्केलसाठी किंवा पगार देण्यासाठी, तो सगळं खाली होतं। हे सगळे खालचे त्यावेळेस यांनी स्वतः उल्हास नरडनी माहिती घेतली। उल्हास नरड यांनी, मी कोणी चोर आहे, बदमाश आहे किंवा कोणत्या अधिकाऱ्याला पाठीशी घालत नाही, परंतु उल्हास नगरनी उलट पत्र लिहून या सगळ्या प्रकरणाची चौकशीची मागणी केली होती आणि असं असताना त्यालाच पकडणं, मागे ज्यावेळेस एक डोर्लीकर नावाचा अधिकारी सस्पेंड झाला तो कुणाच्या जवळचा आहे हे आम्हाला माहित आहे आणि त्याच्या वेदना कुणाला झाल्या, सत्ताधारी पक्षातील नागपूरच्या आमदाराला, हेही माहित आहे। त्यामुळं त्यांचा बळी घेतला याची खरं तर करा ना चौकशी, एसआयटी चौकशी करा। अरे, खालच्या अधिकाऱ्यावर, खालच्या लोकांवर कुणावरही गुन्हे दाखल झाले नाही आणि डेप्युटी डायरेक्टर दोषी कसा ठरतो? हा खरा प्रश्न आहे। मग करायचंच असेल तर खालून वरपर्यंत या आणि विभागाची परवानगी न घेता, खरं म्हणजे एखादा काही मान्यता दिली असेल तर विभागीय चौकशी होऊ द्या। विभागाचे एखादा तुम्ही समिती नेमा, गव्हर्नमेंटने नेमायला पाहिजे। त्यानंतर चौकशी अहवाल आल्यानंतर जे काही दोषी असतील त्यावर कारवाई करायची आतापर्यंत पद्धत होती, पण डायरेक्ट पोलिसांनी या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला हात घातला
कारण खालचं सगळ्यांचं पाप लपवायचं होतं, हा त्यामागचा उद्देश होता. विदर्भ में पानी की टैंकर को लेकर भी उन्होंने सरकार को घेरा और कहा कि समय रहते टैंकर योजना शुरू करना जरूरी होगा. नाही, पाणी टंचाईसाठी आत्ताची परिस्थिती अशी झाली आहे की धरणातल्या मुंबईमध्ये सुद्धा ती परिस्थिती आहे. आता मुंबईमध्ये सुद्धा पाणी कपात सुरू झालेली आहे. मराठवाड्यामध्ये पाणी फार मोठ्या प्रमाणात अनेक जिल्ह्यामध्ये टंचाई आहे आणि विशेष करून विदर्भामध्ये आपण पाहिलं तर वैनगंगा नदी कोरडी पडली. काल 2-4 दिवसाच्या पूर्वी आम्हाला आंदोलन करावं लागलं आणि त्यानंतर 1 TMC पाणी सोडलं. मी काल माहिती घेतली 8 TMC पाणी धरणात आहे आणि 8 TMC पाण्यामध्ये काही ठिकाणी रब्बीचं धानाचं पीक सुरू आहे, त्याला सुद्धा 2-3 TMC पाणी सोडावं लागेल. मग उर्वरित 2-4 TMC पाणी राहील तो डेट राहील. अशा वेळेस वैनगंगा जर कोरडी पडली तर खूप मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईला सामोरं जावं लागेल. सरकारने या संदर्भात आता लवकरच आढावा घ्यावा. विदर्भातले आहे, मेळघाटात आहे, चंद्रपुरात आहे, गडचिरोलीमध्ये आहे, वर्धेमध्ये काही भागामध्ये आता तक्रारी आल्या आहेत, यवतमाळमध्ये सुद्धा पाण्यासाठी लोकांची भटकती सुरू आहे. काय झालं, कुठे गेलं माहित नाही. हर घर में काय म्हणते, हर गाव में नल, नल में जल. जल कुठे गेला ना, नल कुठे गेला ना, नळाची तोटीच नाही. हे सगळं खाली तोट्या फिरवत बसा आणि जल दाखवत बसा अशी परिस्थिती आणून ठेवलेली आहे. ज्या पाणी पुरवठा योजना आहेत त्याला केंद्र सरकारचे पैसे मिळत नाही, थोडे पाठवतात. अनेक कंत्राटदार काम सोडून गेले. 18,000 कोटी रुपये देणे होते, काहीतरी 2-3 हजार कोटी रुपये आल्याची माहिती आहे. मग हे कशाला सोंग करायचा. हर घर में जल में नल, हे संपूर्ण बनवाबनवी आहे. ह्या टंचाईवर सरकारने आता आवश्यकता पडली तर टँकर सुद्धा लावायची तयारी ठेवली पाहिजेत आणि ही परिस्थिती आता आलेली आहे. इनबीसी न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट.